शतप्रतिशतचा आदेश शिरसंवाद्य मानत सोलापुरात भाजप नेत्यांनी मनपा निवडणुकीत स्वबळाची इच्छा पूर्ण केली. गेल्या वेळीही स्वबळाचा अनुभव गाठीशी होता, पण तेव्हा राज्यात सत्ता असूनही 49 नगरसेवकच निवडून आणता आले. त्यामुळे यंदा ऑपरेशन लोटसचे शस्त्र उपसले. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी अनेक दिग्गज भाजपात आणले. ना त्यांची पार्श्वभूमी तपासली, ना जनमानसातील स्थान, फक्त निवडून येण्याची क्षमता हाच निकष पाहिला. या घाऊक आवकमुळे पक्षात नाराजीचा स्फोट झाला. 2 स्थानिक आमदारही संतापले, कारण त्यांच्याही नेतृत्वाला सुरुंग लागण्याची भीती होती. मित्रपक्षाला गृहीत न धरता भाजपने 102 उमेदवारांची भक्कम फळी तयार तर केली, पण मागणारे 1000 आणि तिकीट 102च असल्याने बंडाची ही धास्ती होतीच. उमेदवारीचे आमिष तर सर्वांनाच दाखवलंय, त्यामुळे निष्ठावंत विरुद्ध उपरे संघर्ष पेटला. अखेर प्रदेशाध्यक्षांना हस्तक्षेप करून आमदार विरुद्ध पालकमंत्री वादावर तोडगा काढावा लागला. वरकरणी समेट झाल्याचे दाखवले जात असले तरी रोष अजूनही धुमसतोय. शेवटपर्यंत तिकीट वाटपाची सूत्रे पालकमंत्र्यांकडेच होती. शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांनी एबी फॉर्म दडवून ठेवले, कारण भंडाची भीती. सर्वच इच्छुकांना अर्ज भरायला सांगितले आणि शेवटच्या क्षणी एबी फॉर्म आमदारांपर्यंत पोहोचवण्याचा गनिमी कावा केला, पण तोच अंगलट आलाय. वेळ संपल्यानंतर फॉर्म आल्याचे सांगत विरोधकांनी भाजपला खिंडीत गाठले. सत्ता हाती असल्याने भाजप हे संकट सहज पेलून नेईल, पण नाराजांचे काय? त्यांच्या धास्तीनेच फॉर्म वाटपानंतरही नावे जाहीर करण्याचे धाडस भाजप दाखवू शकला नाही. यादीवर गोरे कोठेंचा वरचष्मा असेल तर देशमुख समर्थक बंडाच्या तयारीतच आहेत. आधीच काही नाराजांनी धनुष्यबाण हाती घेतलाय. ऑपरेशन लोटसमुळे विरोधक संपवल्याचे कितीही दावे नेते करत असले तरी भाजप विरुद्ध भाजप हा संघर्ष मात्र अटळ आहे.